बारामतीची रणधुमाळी, सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडी, संजय राऊतांचा मास्टरस्ट्रोक की वेट अँड वॉच? बारामती महाराष्ट्राच्या राजकारणातील असं लाव जिथून सत्तेची सूत्र हलतात. लोकसभेला ज्या बारामतीनं नणंद भावजईचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला, तिथेच आता पुन्हा एकदा पोटनिवडणुकीचा शंखनाद झालाय. पण यावेळचा ट्विस्ट सर्वात मोठा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना साथ देणार की विरोधात शड्डू ठोकणार? यावर संजय राऊतांनी दिलेलं उत्तर सध्या राजकारणात आगीसारखं पसरलंय. राऊतांनी शुभेच्छा तर दिल्या, पण त्या शुभेच्छांमागे दडलेला इशारा नेमका काय? बारामती बिनविरोध होणार की महाविकास आघाडी तिथे मोठा सुरुंग लावणार? आज आपण या स्क्रिप्टमध्ये राऊतांच्या त्या वक्तव्याचा असा पोस्टमॉर्टम करणार आहोत जो वाचून तुम्हाला बारामतीच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होईल. बारामतीमध्ये सध्या प्रचंड राजकीय हालचाली सुरू आहेत. अजित पवार गटाकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी आणि पवार कुटुंबातील व्यक्ती समोर असल्यानं ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर अजित पवार गटाचे नेते वारंवार लावत आहेत. पण राजकारण हे इतकं सोपं नसतं, विशेषतः जेव्हा समोर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असते. संजय राऊत, जे महाविकास आघाडीचे आक्रमक प्रवक्ते मानले जातात, त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना या विषयावर अत्यंत सावध पण तितकीच खोचक टिप्पणी केली. राऊतांच्या भूमिकेकडे पाहताना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की त्यांनी केवळ सुनेत्रा पवारांचा उल्लेख केला नाही, तर संपूर्ण महायुतीला आरसा दाखवला आहे. माध्यमातून संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की हा निर्णय घेणारा आमचा पक्ष एकटा नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि आम्ही स्वतः आहोत. जेव्हा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतो तेव्हा कोणताही निर्णय हा सामूहिक चर्चेतूनच होतो. राऊतांनी थेट शब्दांत सांगितलं की माझ्या माहितीनुसार काँग्रेसने बारामतीत आधीच उमेदवार दिला आहे, त्यामुळे परिस्थिती आता वेगळी आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर काँग्रेसने तिथे आपला दावा ठोकला असेल तर शिवसेना सहजासहजी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देऊन महायुतीला मोकळं रान करून देणं अशक्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांची राजकीय ओळख. संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की सुनेत्रा पवार आता महायुतीचा भाग आहेत. या एका वाक्यातून त्यांनी बरंच काही सुचवलं आहे. ज्या महायुतीनं शिवसेना फोडली, ज्या महायुतीनं राष्ट्रवादीत फूट पाडली, त्या महायुतीच्या उमेदवाराला ठाकरे गट मदत करेल ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे, असं राऊतांचा देहबोलीतून जाणवत होतं. आज त्या अर्ज भरत आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा, पण पोटनिवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे, तेव्हा पाहू, हे राऊतांचं विधान म्हणजे राजकारणातली एक मोठी गुबली आहे. शुभेच्छा ही केवळ राजकीय औपचारिकता आहे, पण तेव्हा पाहू या शब्दात पुढचा मोठा संघर्ष दडलेला आहे. याचा अर्थ असा की शिवसेनेनं अद्याप आपले दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत, पण उघडलेही नाहीत. ते रणनीती आखत आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला, त्यानंतर बारामती हा शरद पवारांचा अभेद्य गड असल्याचं पुन्हा एकदा जगासमोर आलं. आता याच गडावर पुन्हा एकदा कमळ किंवा घड्याळ चिन्हांकित उमेदवार उभा राहत असताना शरद पवार गप्प बसतील का? आणि जर शरद पवार मैदानात उतरणार असतील तर त्यांचे सर्वात जवळचे मित्रपक्ष म्हणून शिवसेना त्यांच्या मागे पूर्ण ताकदीनं उभा राहणार, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. संजय राऊत जेव्हा म्हणतात की राजकारणात काँग्रेसने तिथे उमेदवार दिलाय, तेव्हा ते महायुतीच्या बिनविरोध करण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरतायत. अजित पवार गटाला वाटत होतं की भावनिक साथ घालून ही निवडणूक बिनविरोध करून घेतली तर सुनेत्रा पवारांना सन्मानाने सभागृहात पाठवता येईल. पण राऊतांनी स्पष्ट केलंय की राजकारण आणि भावना या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यातच बारामतीची ही पोटनिवडणूक केवळ एका जागेची निवडणूक नाही, तर ती आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. जर इथे महाविकास आघाडीनं कच खाल्ली तर त्याचा परिणाम राज्याच्या निवडणुकीवर होईल. म्हणूनच संजय राऊत अत्यंत विचारपूर्वक पावलं टाकत आहेत. त्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याबाबत स्पष्ट नाही म्हटलं नाही, पण हो सुद्धा म्हटलेलं नाही. यालाच म्हणतात वेट अँड वॉचची रणनीती. बारामतीमध्ये जर शरद पवार गटानं किंवा काँग्रेसने प्रबळ उमेदवार दिला तर शिवसेना पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरेल. राऊतांच्या आजच्या विधानानं महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली असणार हे नक्की, कारण राऊत जेव्हा एखादी गोष्ट वेळ आल्यावर पाहू म्हणतात तेव्हा समजून जायचं की बॅकस्टेजला काहीतरी मोठी हालचाल सुरू आहे. सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरत असताना महायुतीचं शक्तीप्रदर्शन झालं खरं, पण राऊतांच्या एका विधानानं त्या शक्तीप्रदर्शनाच्या हवेतली हवा काढून घेतली आहे. मवी आगामध्ये अनेक पक्ष आहेत असं म्हणून त्यांनी चेंडू आता शरद पवार आणि काँग्रेसच्या कोर्टात ढकललाय. ही निवडणूक केवळ व्यक्तीची नाही, तर ती विचारधारेची आहे असं ठाकरे गटाला वाटतंय. बारामतीच्या मनात लोकसभेवेळेस जे होतं तेच आता आहे का, की परिस्थिती बदलली आहे, हे पाहण्यासाठी राऊत वेळ घेत आहेत. राजकारणात प्रत्येक खेळी ही समोरच्याला मात देण्यासाठी खेळली जाते आणि राऊतांनी आज दिलेली ही शुभेच्छांची गुगली महायुतीला किती महागात पडते हे येणारा काळच ठरवेल.
बारामतीचा हा संघर्ष आता केवळ शरद पवार विरुद्ध अजित पवार उरलेला नाही, तर त्यात आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संजय राऊतांची आक्रमक रणनीती सुद्धा सामील झाली आहे. ही लढत आता अधिकच रंजक होणार यात शंका नाही, कारण राऊतांनी अद्याप शेवटचा शब्द काढलेला नाही. संजय राऊत यांच्या विधानाचा दुसरा पैलू म्हणजे महायुतीमधील अस्वस्थता. अजित पवार गटाला अशा वेळेस महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची गरज लागते, हेच मुळात महायुतीच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे, असा टोलाही राऊतांनी अप्रत्यक्षपणे लगावला आहे. पोटनिवडणुकीला भरपूर वेळ आहे असं राऊत जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांना हे सुचवायचं असतं की अर्ज भरला म्हणजे विजय निश्चित झाला असं समजू नका. राजकारणात अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अनेक भूकंप होत असतात. बारामती ही शरद पवारांची कर्मभूमी आहे आणि तिथल्या राजकारणात संजय राऊतांनी केलेला हा हस्तक्षेप आगामी काळात महाविकास आघाडीची वज्रबूठ अधिक घट्ट करणार असल्याचं लक्षण आहे. सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गटाची भूमिका ही मैत्रीपूर्ण नसेल, तर ती राजकीय संघर्षाची असेल, हे आता जवळपास स्पष्ट झालंय. राऊतांनी चेंडू महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकला असला तरी त्याची दिशा मात्र महायुतीच्या विकेटच्याच कडे आहे. बारामतीचा हा रणसंग्राम आता केवळ एका जागेसाठी उरलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि राजकीय वर्चस्वाची लिटमस टेस्ट ठरणार आहे. संजय राऊतांच्या या भूमिकेनंतर आता महायुतीमध्ये कोणती खलबतं होतात आणि महाविकास आघाडी आपला कोणता एक्का बाहेर काढते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं डोळं लागलं आहे. अजित पवारांची ही प्रतिष्ठेची लढाई आणि शरद पवारांची ही अस्तित्वाची लढाई, या ठाकरे गटाची साथ कोणाला मिळणार हे आता राऊतांच्या वेळ आल्यावर पाहू या वाक्यातच दडलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे, बारामतीचं मैदान आता तापलंय आणि या मैदानात संजय राऊतांच्या रणनीतीवर एक नवी ठिणगी टाकली आहे, जिचा भडका लवकरच उडणार आहे. तर मित्रांनो, बारामती पोटनिवडणुकीच्या या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये संजय राऊतांनी घेतलेली ही भूमिका तुम्हाला कशी वाटते? तुम्हाला काय वाटतं, ठाकरे गट सुनेत्रा पवारांच्या विरोधात पूर्ण ताकदीनं उतरणार की अंतर्गत काही वेगळी रणनीती ठरणार? राऊतांच्या या वेट अँड वॉच धोरणामुळे महायुतीला फटका बसणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच इनसाइड बातम्या आणि सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा आमचं चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बारामतीच्या राजकारणात येणाऱ्या प्रत्येक वादळाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.